एकमेव पक्ष आहे. अटलजीच्या कार्यकाळ बघा, आम्ही 21-22 पक्षाचं सरकार चालवलं. त्यानंतर मोदीचं सरकार एनडीएमध्ये चाललं गेलं, म्हणजे 15 वर्ष. दरम्यान कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केल्यानं जरांगे चांगलेच संतापले. मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंवर त्यांनी जहरी टीका केली. फडणवीसांनी मराठ्यांच्या तंगड्या छाटल्या असंही या पत्रकार परिषदेमध्ये जरांगेंनी म्हटलं. राजकीय स्वार्थाकरता शिंदेंनी मराठ्यांचं वाटोळं केलं असंही स्टेटमेंट मनोज जरांगेंचं या पत्रकार परिषदेमध्ये आलेलं आहे. शिंदे मला काहीच करू शकत नाहीत असं देखील त्यांनी म्हटलंय. तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघन मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभळीता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं केलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. ऐका फडणवीस, आईला तुमचं मत चांगलं चाललं होतं. तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली. तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्र्याच्या हाताने तुम्ही मराठीच्या टंगड्या छाटीतात. ते बावनकुळे आहे. ते बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब तुम्हाला. रद्द करायला सांगितलंय त्यांनी ते. कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केल्यानं जरांगे चांगलेच संतापले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पॉवर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. ऐका फडणवीस, आईला तुमचं मत चांगलं चाललं होतं. तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली. तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्र्याच्या हाताने तुम्ही मराठीच्या टंगड्या छाटीता. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत, कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील. मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता दोघ जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात बोलायचं नव्हतं. राजकारण माझा विषयच नाहीये. पण तुम्ही कालपासून रंगवायला ते आंदोलन धोक्यात, आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात, पोरांचं आयुष्य धोक्यात येणार का आता? कशाला रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहिती आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजप कोण होईल, एक जण म्हणतो शिंदे सेने कोण होईल. नाही तो रद्द करू. ही ऑर्डर आहे वंशावळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे की त्यांच्या फाईल मधून आपल्याला हाती लागलाय क्वालिटी द्या म्हणून. आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागलात की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच फडणवीस सरकारचा. अरे घुमरे मामा, मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात. मामा 6 नंबरला होते मामा तुम्ही. 6 माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं. जीवाचं रान केलं, जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात? वेळ लागत नाही. 10-10, 15-15, 10-10 वाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत.
इतका अमृत पिऊन आले करू नका, माया तर नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी, मामाशिवाय. ते तुम्ही ह्या नावाखाली मराठीचं वाटवं करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू दे तुमच्या जिल्हा परिषदला. शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कम वाटोळा करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का बोलत नाही तुम्ही? मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? ही काय परिस्थिती आहे? चौघाचं पण सांगितलंय आता. व्हॅलिटा झाल्या चौघाच्या बी. फडणवीस साहेब समजतंय का तुम्हाला? फक्त तुमच्या बावनकुळ्यांनी केलंय. यांच्या व्हॅलिटा झाल्यात. पोरांनी काय करायचं? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लय शिट पाडीन. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कावाने घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताच्या फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर. आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात. आणि ते शिंदे साहेब लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत? आणि त्याच्यात ही उपकाराची परत फेड कराल का शिंदे साहेब तुम्ही?